सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होतोय आणि या वाऱ्यामुळे कणकवलीमध्ये घरावर फणसाच्या झाडाची फांदी पडली आणि त्यामुळे या घराचं बरंच नुकसान झालेलं आहे। घरामधील कुटुंब वेळीच बाहेर पडलं आणि त्यामुळे मोठा धोका टळला, अनर्थ टळलेला आहे। बातमी आहे सिंधुदुर्गमधून। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे आणि पुढील 3 ते 4 तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती आणि त्याच अनुषंगाने वारा आणि पाऊस सकाळपासून सुरू आहे। आपण कणकवली तालुक्यातील जानवली या ठिकाणी आपण पाहतो की एक जो मोठं फणसाचं झाड आहे त्याची जी मोठी फांदी आहे ती या घरावर पडली आणि त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे। आतमध्ये एक फ्रीज होते, बाकी इतर साहित्य होतं, त्याचं देखील नुकसान झालं एकंदरीत पाहायला मिळतं आणि काही तिथे जे माणसं देखील नागरिक राहत होते त्याच अनुषंगाने आपण त्यांचे नेमकं हे किती वाजता झाड पडलं, काय परिस्थिती होती त्यावेळी? सकाळी 6 वाजता झाड पडलेलं आहे आणि आम्ही सर्वजण झोपलेलो। खूप मोठा आवाज आला त्यामुळे आम्ही उठलो आणि उठून बघतो तर हे झाड पडलेलं होतं। नेमकं काय नुकसान झालं काय सांगा? नुकसान खूप मोठं झालेलं आहे। पत्रे वगैरे तुटलेले आहेत, आतमध्ये फ्रीजला पण हे झालंय, भिंती थोड्याशा क्रॅक झाल्या आहेत। प्रशासनाच्या पातळीवर कोणाची मदत किंवा काय? प्रशासनाला कळवलेलं आहे पण मदत अशी काय नाही अजून। काय सांगाल एकंदरीत परिस्थिती इथली? हो, सकाळी प्रचंड वारं होतं आणि त्या वाऱ्यामुळे ते फणसाची फांदी आहे ती सकाळी 6च्या सुमारास पडलेली। घरातील सर्व कुटुंब निद्रावस्थेत होते, परंतु आता त्यांचं प्रचंड नुकसान झालं। आम्ही जानवली इथल्या प्रशासनाला, पोलीस पाटील यांना कळवलं आहे, पण त्यांच्या मार्फत आता कोणती मदत होईल असं आम्ही त्यांच्याकडे आशा बाळगतोय। आपण पाहतो की सध्या अतिवृष्टी आणि पाऊस सुरू आहे, रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे झाड आहे ते मोठ्या प्रमाणात झाडाची जी मोठी फणसाची फांदी आहे ती त्यांच्या घरावर पडली आणि त्याचे मोठं नुकसान झालेलं आहे एकंदरीत आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन अमेय सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।